घरात पनीर आणलं की नाही की झटपट होणारी पनीरची रेसिपी कुठली तर पनीर भुर्जी सगळ्यांना आवडते. विशेषतः त्याचा जो सुगंध किंवा स्वाद असतो ना तो अगदी मन भरून टाकणारा असतो. तर अशी ही सोपी पनीर भुर्जीची रेसिपी कशी करायची ते आपण बघूयात. चला मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि पटकन पनीर भुर्जी करूयात. चला तर मग. आपण पनीर भुर्जी करणार आहोत. पनीर भुर्जी करता साधारण 1 किलो पनीर किसून किंवा हाताने अगदी छान बारीक करून घ्यायचं. नंतर थोडेसे मटार लागणार आहेत, कांदा, टमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि आलं लसूणची पेस्ट किंवा असं अरद बोबडं बारीक केलेलं असेल तरीसुद्धा चालू शकतं. याशिवाय आपल्याला वेगवेगळे मसाले लागतात. आपण ते करता करता कुठले मसाले घालतात ते बघूयात. आई आज मी करू का रेसिपी? हो कर ना, काही हरकत नाही. कांचन आता पहिल्यांदा कढईमध्ये थोडं तेल घालून घे. आता आपण 1/2 किलो पनीर घेतलं आहे ना, त्याच्याकरता आपल्याला 1 चमचा आलं लसूण बारीक केलेला घालायचा. आता काय असतं कांचन की कांदा लसणाचा कच्चेपणा जाऊस्तर परतायचा. पण गॅस मात्र लहान ठेव बरं का, नाहीतर काय होतं काही काहीला तो लाल होतो आणि मग त्याचा स्वाद जो असतो ना तो वेगळा येतो. आता काही काहीला काय असतं कांचन, तेलाच्या ऐवजी कोणी बटरमध्ये करतं, कोणी तुपामध्ये करतं. प्रत्येक किंवा कोणी दाण्याचं तेल वापरतं, कोणी आणखीन वेगळ्या पद्धतीचं तेल वापरतं. हे जे आपण घरामध्ये तेल वापरतो ते वापरलं तरी चालू शकतं. त्याच्यामुळे चव पण हो हो, अगदी चव बदलली जाते बरं का. आई आता लसणाचा वास गेलाय, आता कांदा घालू का याच्यात? परतलं गेलंय ना, मग आता कांदा घाल. अर्धी वाटी आपण चिरलेला कांदा घालायचा. कांदा मात्र बारीक पाहिजे हां चिरलेला, नाही तर मोठा मोठा चिरला की काय होतं दाताखाली येतो. अशा वेळेला चॉपरमधनं काढला ना कांचन तरी सुद्धा चालू शकतं. आई पण आपण आता याच्यात थोडंसंच तेल घातलंय, मग ते पुरेल तेवढं? हां, आपण घरी करतोय ना कांचन, त्यामुळे आपल्याला कमी तेलामध्ये करायचं. आता जर ढाबा किंवा हॉटेलमध्ये करायला गेलो तर त्यावेळेला काय असतं की त्यावेळेला त्यांच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं. आपल्याला जर समजा वाटलं की आपला कांदा लागतोय तर थोडंसं तेल वाढवलं तरी चालू शकतं. कांदा परतला की त्याच्यात लागली कसुरी मेथी घाल, कारण कांद्याबरोबर कसुरी मेथी चांगली परतली जाते. कांदा ब्राऊन करायचंय का नुसताच नाही, नाही. परतायचंय? नाही, साधारण त्याचा रंग बदलेल इतकं कच्चेपणा गेला पाहिजे आणि थोडासा रंग बदलेल इतपतच आपल्याला परतून घ्यायचं. तसं पाहिलं ना कांचन तर पदार्थ करणं खूप सोपं असतं. फक्त त्याच्या केव्हा कुठला पदार्थ घालायचा, परतलं गेलं म्हणजे नक्की काय गेलं, कच्चेपणा गेला म्हणजे नक्की कसा कच्चेपणा कमी झाला, हे कसं ओळखायचं, ह्या 2-4 गोष्टी जर लक्षात आल्या ना तर आपण जगातला कुठलाही पदार्थ करू शकतो असा मला विश्वास आहे. आई आता हे बघा बरं, झालंय का? हो हो झाले. हे बघ रंग बदलला आहे की नाही, असं ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट दिसायला लागलं आहे की नाही. आता त्याच्यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी घाल. हाताने चोळून घातली तरी चालते, अशी घातली तरी सुद्धा चालते. फक्त कसुरी मेथी थोडीशी परतली गेली ना की मग त्याचा स्वाद चांगला येतो. आता ह्याच्यात आपण आधी टमॅटो मग कसुरी मेथी का नाही घातली, कारण आधी टमॅटो घातला असता तर त्याला काय झालं असतं, पाणी सुटलं असतं. अगदी बरोबर आहे. आणि पाणी सुटलं असतं आणि मग जर कसुरी मेथी घातली असती तर त्याचा स्वाद हा लागली बदलला असता. आता टमॅटो घालून घे, अर्धी वाटी भासून जाईल आपल्याला. बास. आई आता काय घालायचंय? हे बघ आता हे परतताना थोडंसं तुझं लागलं असेल ना, हां तरी काही हरकत नाही, कारण आपण बाकीचे जिन्नस घालू तेव्हा ते आपोआप निघून जाईल. फक्त लाल मात्र म्हणजे जळू देऊ नकोस. नाही. आता ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेऊया. गॅस बंद केलास तरी चालेल म्हणजे मसाले जळत नाही. धन्याची पूड 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, चिमूटभर दालचिनीची पूड. वेलदोड्याची वगैरे घालायची का? नाही, याच्यात नको. जो आपण गोडसर पदार्थ असतो की नाही, म्हणजे जो कमी तिखट असतो, मेथी मटर मलाई म्हण किंवा शाही पनीर म्हण, ह्याच्यामध्ये मग आपण वेलदोड्याची पूड घालायची. आता ह्याच्यात लाल तिखट घालायचं राहिलं बघ. आता ह्याच्यात लाल तिखट घाल. एकदा हलवून घे आणि मग नंतर पाणी घाल. आता ज्या वेळेला इतर ठिकाणी हिरवी मिरची वगैरे घालतात, पण आपल्याकडे आता मुलं खाणार आहेत म्हणून आपण ह्याच्यात हिरवी मिरची घातली नाही आहे. पण कांद्याबरोबर सुद्धा थोडीशी घालून परतली तरी चालू शकते. आता थोडं शिजल्यासारखं झालं आहे ना, आता त्याच्यात 1-2 चमचे फक्त मटारचे दाणे घाल. बास. आता एकदा हलवून घे आणि वर झाकण ठेवून दे, म्हणजे काय होईल ते चांगलं शिजलं जाईल. पण अगदी आपल्याला गाळ शिजवायचं नाही आहे बरं का, फक्त आपल्याला मसाले आणि मटार वाफवून घ्यायचे.
आता छान आपलं झालं आहे कांचन. आता याच्यामध्ये तू पनीर घाल. आपण थोडं पनीर किसून घेतलं आहे आणि थोडं हाताने असं बारीक करून घेतलं आहे. आता याच्यात आपण थोडीशी हळद घालायची, मग तुला सांगायची राहिली. अगदी कणभर हळद घाल आणि चवीपुरतं मीठ. आई याच्यात सगळं घालून झालंय का अजून काही घालायचं राहिलंय? नाही, आता खरं म्हणजे सगळं झालं आहे. ही आता आपली घरगुती पनीर झालं. म्हणजे कसं, कमी तिखट, कमी मसाला, जरा कमी स्पायसी. जर तुला अगदी हॉटेल स्टाईलच जर हवी असेल तर याच्यामध्ये आपण गरम मसाल्याचं प्रमाण जास्त वाढवलं तरी चालू शकतं. पण आता आपल्याला घरामध्ये इतपतच बास आहे, नाही का? हो हो. आणि आणखीन एक आहे बरं का, आणखीन मिळून येण्याकरता याच्यामध्ये काही काहीला 1-2 चमचे दूध किंवा क्रीम घातलं तरीसुद्धा छान चव येते बरं का. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर घाल. थोडीशी कोथिंबीर वर घालायला ठेवून देशील. आणि हो, ह्याला कोळशाचा धूर देऊयात आपण, म्हणजे काय होईल, मस्त चव येईल. हो. आता याच्यात थोडं बटर घाल, म्हणजे अगदी छान चव येईल. आई आपण वरतून बटर घालतोय, पण मग आपण बटरमध्येच का नाही केली भुर्जी? हां, कारण बटरमध्ये आपण ज्यावेळेला मसाले तळतो की नाही किंवा परततो तर कदाचित बटर जळण्याची शक्यता असते. बरं. आणि मग ते भराभर आपल्याला करणं वेळ जमत नाही, कारण आपण घरात स्वयंपाक करताना 10 ठिकाणी आपलं लक्ष असतं. हो हो. म्हणून मग आपण असं केलं तरीसुद्धा चालतं. आता बटर घातल्यामुळे तुझी याची जी चव असेल ना ती छान येईल आणि उत्तम लागेल आपली. आता याला आपण छान कोळशाचा धूर देऊयात, म्हणजे आपली भुर्जी तयार. हो. स्मोक इफेक्ट देण्याकरता आपण एक वाटी ठेवली, त्यात हा आपण पेटवलेला कोळसा घातला, त्याच्यावर एक 2-3 थेंब तेल घालणार आहोत आणि लागली त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. म्हणजे आपल्या पनीर भुर्जीला मस्त सुगंध अगदी ढाबा स्टाईल येईल. आई झालं असेल आता हो बघू हो काढून? हो, काढ काढ. वा, क्या बात मस्त आहे. झालं. आपली पनीर भुर्जी तयार. चल, पानं घेतेस? हो. आहे की नाही, झटपट झाली की नाही पनीर भुर्जी. वेळ पण नाही लागला. कामावरून आल्यानंतर आपण दमलेलो असतो किंवा बाहेरून जाऊन येतो, अशा वेळेला पनीर भुर्जी करणं हा अत्यंत सोपा पदार्थ आहे. अशा छान छान हॉटेलच्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.